हे मल्टी स्टाररचं फॅसिनेशन काय आहे? म्हणजे हे अनेक सिनेमांमध्ये आहे तुमच्या, बीट दुनियादारी, बीट फक्त लढ म्हणा, बीट चेकमेट, लाईक मेनी फिल्म्स, की ते तुम्हाला आवडतं का असं? म्हणजे तुम्ही स्वतःही असे कुटुंब घेऊनच सोबत जाणारे आहात आणि तुम्ही इतकी माणसं जोडलेत की ती कायम तुमच्याबरोबर नेहमीच असतात, पण हे काय आहे की सगळे पाहिजेत, खूप जण पाहिजेत? मी नशीबवान आहे, बाकी काय सांगणार मी. कारण नॉर्मली सिनेमामध्ये कसं होतं की आता फॉर एक्झाम्पल ये रे रे पैसाचं आपण उदाहरण घेऊया. तर ये रे रे पैसामध्ये मी कोणालाही जर विचारलं, रादर मी नाही पण कोणत्या डिरेक्टरने जर विचारलं कोणत्याही ॲक्टरला की हा अमुक अमुक रोल आहे, तर मग तो ॲक्टर त्यांना विचारणार की मग मला नरेशन कधी मिळेल, मग कॅरेक्टरचं काय आहे, मग माझ्या कॅरेक्टरचं काय होईल. बाय गॉड्स ग्रेस माझे सगळे इतके जवळचे मित्र आहेत की हे कधीच विचारतच नाहीत, यु नो. त्यामुळे मी हा विचार करू शकतो की रोल मोठा आहे छोटा आहे, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह, इट इज नॉट अबाउट ये रे रे पैसा, इट इज अबाउट एनी फिल्म. आता फॉर एक्झाम्पल अगदी साधं उदाहरण द्यायचं तर खारी बिस्किट सारखा सिनेमा. खारी बिस्किट या सिनेमामध्ये एक इन्स्पेक्टरचं पात्र आहे जे मी संजयला फोन केला की संजय एक रोल आहे प्लीज कर ना. तर दुसऱ्या दिवशी त्या सेटवर संजय वेगळी मिशी लावून आला, असा करू मी, त्याने मला कॅरेक्टर नाही विचारलं, यु नो. सो मला असं वाटतं मी नशीबवान आहे की छोट्या छोट्या रोलसाठी पण मी विचार करू शकतो आणि ते एक्झिक्यूट होऊ शकतं, बिकॉज हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि मी नशीबवान आहे, एवढंच म्हणेन मी.